मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो आहोत। यामध्ये आज जाणून घेऊयात कुलाबा क्षेत्राबाबत। नमस्कार, मी मनश्री पाठक। मुंबई कुणाचीच्या पहिल्या भागात तुमचं स्वागत। माझ्या मागे जी इमारत तुम्हाला दिसते ही इमारत आहे मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत। आशिया खंडातली सर्वात श्रीमंत आणि वैभव संपन्न असणारी ही महापालिका सध्या राज्याच्या राजकारणात जी काही रणधुमाळी सुरू आहे, सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जी काही आपली ताकद पणाला लावलेली आहे ती फक्त आणि फक्त महापालिका मुख्यालयाच्या या इमारतीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी। खरं तर मुंबईमध्ये भाजपचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे या इमारतीवर झेंडा फडकवण्याचं। ठाकरेंसाठी आणि शिंदेंसाठी तर ही अस्मितेची लढाई आहे, काँग्रेससाठी सुद्धा मुंबईतल्या अस्तित्वाची लढाई आहे। त्याच्यामुळे कट थ्रोट असं म्हणता येईल अशा स्पर्धेमध्ये सगळेच जण आता सरसावून उतरलेले आहेत। या स्पर्धेत कोण बाजी मारते हे काही दिवसात आपल्याला कळेलच। मात्र ज्या क्षेत्रामध्ये मुंबई महापालिका मुख्यालयाची ही इमारत आहे हे क्षेत्र म्हणजे कुलाबा क्षेत्र। या कुलाबा क्षेत्रात एकेकाळी हा काँग्रेसचा गड असला तरी सुद्धा सध्या वरचष्मा आहे महायुतीचा। त्यामुळे या क्षेत्रामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे, या क्षेत्रातली मुंबई नेमकी कुणाची आहे बघूया। ठाकरे पाहिजे, शिंदे पाहिजे की फडणवीस पाहिजे की काँग्रेस हवी? शिंदे छान। शिंदे चांगले आहेत, हां चांगले। ठाकरे ठाकरे पण छानच आहे तो तोच आहे। पण तुमच्याकडे नगरसेवक कोण पाहिजे तुम्हाला? आम्हाला शिंदे पण आहे, शिंदे छान आहे। शिंदेचे हो नगरसेवक? हो। कोणाचे नगरसेवक पाहिजे तुम्हाला? शिंदेचे, ठाकरेंचे, फडणवीसांचे की काँग्रेसचे? आम्हाला तर ठाकरे सरकारच हवं आहे, कारण मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे सरकार हवं आहे। भले विधानसभेत नसली तरी पण आम्हाला या महापालिकेमध्ये तरी ठाकरे सरकारच हवं आहे। पण शिंदेचेच का बरं पाहिजे तुम्हाला? हे आम्हाला पैसे भेटतात ना त्यांचे, ते लाडक्या बहिणींसाठी सगळं करतात म्हणून। पण ज्याची खावा पोळी त्याचीच वाजवा टाळी ना, त्याचंच नाव पण करायचं असतं। शिंदेची टाळी वाजणार आहे या महापालिकेत। चला बघूयात कोणाची टाळी वाजते आणि कोण कुणाला टाळी देत आहे। ब्रिटिशांनी बांधलेल्या ऐतिहासिक इमारती, राजकारण्यांचे बंगले, मंत्रालय, मोठमोठ्या प्रशासकीय इमारती, मोठमोठाले VIP रस्ते आणि गावाकडून आलेल्यांना अक्षरशः तोंडात बोटं घालायला लावेल अशी मुंबई तुम्हाला इथे दिसते। या कुलाबा क्षेत्रामध्ये, या उच्चभ्रू परिसरामध्ये ठाकरेंचे खासदार आणि भाजपचे आमदार आहेत। कुलाब्यात सध्या राहुल नार्वेकर हे विधानसभेचे स्पीकर असणारे भाजपचे आमदार आहेत, तर ठाकरे सेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत। कुलाब्यातील A विभागातून महापालिकेचे 3 नगरसेवक निवडून येतात। इथले 3ही माजी नगरसेवक हे सध्या महायुतीचेच आहेत। 225 प्रभागातून सुजाता सानप या शिंदे सेनेच्या, हर्षिता नार्वेकर या 226 प्रभागातून भाजपच्या, तर 227 प्रभागातून मकरंद नार्वेकर हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे सध्या तरी इथे महायुतीचाच वरचष्मा दिसतो। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सुद्धा खरं तर ठाकरेंनी कुलाबा क्षेत्र राखलेलं होतं, कारण या ठिकाणाहूनच ठाकरेंचा खासदार सुद्धा निवडून आला। मात्र विधानसभा निवडणूक झाली आणि इथलं वारं फिरलं। ठाकरेंच्या सोबत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या माजी नगरसेविकेने सुद्धा ठाकरेंना रामराम करत शिंदेंचा हात पकडला। पक्षांतर्गत नाराजीचा मोठा फटका या ठिकाणी ठाकरेंना बसलाय। त्यामुळे सध्याचं इथलं राजकीय वातावरण कसं आहे आपण बघतोय। सध्याच्या या ठिकाणच्या माजी नगरसेविका सुजाता सानप आपल्यासोबत आहे। सुजाताजी, खरं तर आधी ठाकरेंच्या शिवसेनेत होतात, आता शिंदेंच्या शिवसेनेत आहे। महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे, महापालिकेवर कुणाचा झेंडा असेल याची उत्सुकता आहे। हा पक्ष बदल करण्याचं कारण नेमकं काय? महापालिकेवर भगवा हा फडकणारच, हे याच्यात दुमतच नाही आहे, 100% फडकणार। आणि नाराजगी म्हणजे तसं काहीच नाही आहे, पण जे साहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे शिंदे साहेबांकडनं आम्ही जवळून बघितलं आहे। आणि आपल्याला जनतेची कामं होणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला आहे। तर शिवसेनेत नव्हती 40 वर्षे, तर काँग्रेसचा गड होता। तो गड आमच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी तो राखून ठेवला। अशा शिवसैनिकांना ही काहीतरी लोक, आजूबाजूचे लोक सांगतात आणि आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवायचं काम इकडचे जे स्थानिक जे नेते आहेत, आमचे खासदार आहेत, अशी लोक करत असतात। ते वेगळा मेसेज साहेबांना देतात। इथे महायुतीचा वरचष्मा आहे।
महायुतीचा चष्मा आहे, पण तो तिथपर्यंत नाही आहे, त्या लेवलपर्यंत नाही आहे. आता बाजूलाच स्पर्धक उभे आहेत तुमचे, काय सल्ला काय द्याल वरचष्मा आता येण्याचा? आपला तो चांगलं डेव्हलपमेंट काम करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. जीवाची मुंबई करायला आणि चकाचक रस्ते बघायला अनेक पर्यटक या दक्षिण मुंबईत येतात. मात्र ज्या ठिकाणी जीवाची मुंबई करायला पर्यटक येतात त्याच दक्षिण मुंबईत, त्याच कुलाब्यामध्ये अक्षरशः जीव मुठीत धरून लोक राहत आहेत. माझ्या आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर या इमारती अक्षरशः जीर्ण झालेल्या आहेत, पडायला आलेल्या आहेत. 80 वर्ष ते जवळपास 200 वर्षांपूर्वीच्या सेस इमारती या भागामध्ये आहेत. त्यामुळे या भागातला सर्वात प्रमुख प्रश्न हा सेस इमारतींचा आहे, जुन्या इमारतींचा आहे, त्यांच्या पुनर्विकासाचा आहे. इतकंच नाही तर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, इथे वेळोवेळी गेल्या काही पावसाळ्यांमध्ये साचणारं पाणी हा सुद्धा एक मुख्य विषय झालेला आहे. त्याच्यामुळे जो कोणी या पुनर्वसनाला हातभार लावेल आणि पुनर्वसन लवकरात लवकर करून देईल त्याच्या पाठीशी जनता उभी राहील असं इथल्या स्थानिकांचं, स्थानिक मतदारांचं म्हणणं आहे. ज्या वेळेला आम्ही हा प्रश्न उचलतो त्या वेळेला आम्हाला हेच सांगतात की हा CRZ एरिया असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. हे आम्हाला प्रत्येक कोण ऑफिसर असेल, कमिशनर असेल, त्यांच्याकडून हेच उत्तर आहे. मुंबईचा मुकुट असणाऱ्या या भागात गुजराती आणि मराठी मतं ही तुल्यबळ आहेत. गुजराती मतदार आणि मराठी मतदार यांची संख्या जवळपास सारखी आहे. इतकंच नाही तर या मतदारसंघात एकूण 61,000 मतदार असले तरी सुद्धा 6,000 मतदार हे दुबार आहेत. या ठिकाणी गुजराती मतं ही 15,000 आहेत, त्याचप्रमाणे मराठी मतं ही सुद्धा 15,000 आहेत. मुस्लिम मतं सुमारे 7,000 आहेत, इतर मतं सुमारे 5,000, तर दुबार मतदारांची संख्या ही 6,000ची आहे. हा भाग म्हणजे मुंबईच्या डोक्यावरचा विकासाचा झळाळता मुकुट आहे. हा विकास जसा मुंबईच्या जमिनीवर होतोय तसाच हा विकास मुंबईला कवेत घेणाऱ्या या समुद्रामध्ये घुसून सुद्धा होतो आहे. या अथांग समुद्रानं जसं मुंबईला कवेत घेतलेलं आहे तशीच ही मुंबई कवेत घेण्यासाठी आता अनेक जण उत्सुक आहेत. मात्र एकीकडे शहराचा विकास आणि दुसरीकडे निसर्गाचं वास्तव, हे समीकरण ज्यांना जुळवता येईल, हा समतोल ज्यांना साधता येईल त्यांचीच ही मुंबई होईल. कॅमेरामन सुमेश भालेराव सह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई.